यात पुढच्या बातमीकडे जमीन वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झालाय। दादा सांडू पठाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पठाण कुटुंबियांना लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। एकूण 11 आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहरगाव इथं ही घटना घडली आहे। त्यामुळे एकूण 11 आरोपींविरोधात या गुन्ह्यासंदर्भातली नोंद करण्यात आलेली आहे। जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत या वृद्धाचा मृत्यू झालाय। दादा सांडू पठाण असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। पठाण कुटुंबियांना लोखंडी रॉड आणि लाठाकाठ्यांनी बेदम अशी मारहाण करण्यात आली। एकूण 11 आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील ओहरगाव इथं ही घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली ज्यामध्ये वृद्धाचा मृत्यू झालाय, नेमकं प्रकरण काय? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील ओहर गावातील संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली। 11 जणांच्या टोळक्यातून जे आहे ते ओहरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांना ही मारहाण करण्यात आली होती। काही दिवसापूर्वी त्यांच्या शेतीचा वाद जो आहे तो सुरू होता। यापूर्वी जर पाहिलं गेलं तर दादा सांडू पठाण यांनी पोलिसात तक्रार देखील दिली होती। या जमिनीच्या वादापायी एखाद्याचा खून होऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र यामध्ये त्यांचाच खून जो आहे तो झालेला पाहायला मिळतं। आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरातील ज्या महिला आहेत त्या संबंधित आरोपी जे आहेत त्यांना दयामाया मागत असल्याचं पाहायला मिळत होतं, विनंती करत असल्याचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। मात्र आरोपीने जे आहे ते त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्यामुळे त्यांचा घटनास्थळी मृत्यू झालेला आहे। ओहर गावातील ही संपूर्ण घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मागील काही दिवसापासून त्यांचा शेतीचा वाद जो आहे तो सुरू होता आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता पोलीस घटनास्थळी दाखल होऊन 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेले। मात्र उर्वरित 8 आरोपींचा शोध जे आहे ते आता पोलीस करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने केली जाते? नक्कीच पाहिलं तर सध्या पोलिसांकडून 3 आरोपी जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले। उर्वरित आरोपींचा शोध जो आहे तो देखील पोलीस करत आहे। त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा पोलिसांवरती आरोप केले होते। आम्ही काही दिवसापूर्वी या बाबतीत तक्रार दिली होती। त्यावेळी जर पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज खून झाला नसता असा आरोप जो आहे तो देखील पठाण यांच्या कुटुंबांनी केल्याचा पाहायला मिळाला होता। आणि जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी ओहर गावामध्ये एक दंगल देखील झाली होती। त्या दंगलीमध्ये संबंधित जे आरोपी आहेत 11 जण, यातील काही जणांवरती गुन्हे देखील दाखल झाले होते आणि त्याच्यातील 1 जणांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल होता। त्यामुळे मागील काही दिवसापासून जर पाहिलं तर या जे 11 जणांचे टोळका आहे यांच्यावरती विविध स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले होते। त्यामुळे त्यांचा मनोबल वाढला गेला असल्याचा देखील आरोप जो आहे तो करण्यात येत आहे। यापूर्वी देखील त्यांनी अनेक घटना ज्या आहेत ते क्राईम जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे खुनापर्यंत मजल मारली असं देखील त्यांचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत। सध्या जर पाहिलं गेलं तर माजी सरपंच यामध्ये खून देखील झालेला आहे। जसं तुम्ही म्हणालात की माजी सरपंचाचा यामध्ये मृत्यू झालाय, मात्र माजी सरपंचाचा या सगळ्या प्रकरणाशी तसा संबंध कसा होता? नक्कीच जर पाहिलं तर हा संपूर्ण वाद जो आहे तो त्यांचा शेतीचा होता। गावामध्ये ओहर गावामध्ये असणारी शाळा जी आहे त्या शाळा नजदीक त्यांची शेती होती आणि जे 11 जण आरोपी आहेत या 11 जणांचे आरोपी शेती जी आहे ती देखील त्यांच्या लगत होती। सुरुवातीला यांचा 2 वर्षापूर्वी जो वाद होता तो एका वाटाच्या वादेवरून हा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर जे आरोपी आहेत त्यांनी थेट जमिनीवरती दावा केल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणी न्यायालयीन प्रकरण देखील सुरू होतं आणि यापूर्वी त्यांचा वाद जो आहे तो देखील झालेला होता। या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही तक्रारदार जे आहेत त्यांच्याकडून तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी या प्रकरण देखील हाताळलं होतं। मात्र हा वाद जो आहे तो एक दिवस विकोपाला जाऊ शकतो असा अंदाज जो आहे तो देखील माजी सरपंच दादा सांडू पठाण यांनी पोलिसांना केला होता। त्यांना संशय देखील होता की या प्रकरणात एखाद्याचा खून होऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र जर पाहिलं तर त्यांचाच खून जो आहे तो या प्रकरणात झालेला पाहायला मिळतोय। विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय। त्यामुळे संभाजीनगरमधून ही घटना समोर येते। एकूण 11 आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमधल्या ओहरगाव इथं ही सगळी घटना घडलेली आहे। जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झालाय। दादा सांडू पठाण असं या वृद्धाचं नाव आहे।